नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबियांवरती टीका केल्यानंतर आता रोहित पवारांनी त्यावरती आमच्या कुटुंबात सगळं काही आलबेल असल्याचं म्हटलंय. यावेळी त्यांनी आमचं कुटुंब एकत्र असतं आणि एकी महत्त्वाची असल्याचंही म्हटलंय. ते न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात बोलत होते. सोशल मीडियावरची ट्रोल आर्मी फार मोठी आहे. सुरुवात करताना चुका होतात, त्याचबरोबर राजकारणात केवळ भाषण महत्त्वाचं नसतं, कामही तितकंच महत्त्वाचं असल्याचं रोहित पवार म्हणाले. ते न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पार्थ विजयी होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केलाय. बारामती लोकसभा आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि मोहन जोशी यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. आज नरपतगिरी चौकामध्ये त्यांनी संयुक्त सभा देखील घेतली. दरम्यान अर्ज भरायला जात असताना सुप्रिया सुळे स्टेजवरच अजित पवार यांच्या पायाही पडल्या. मोदींनी पवार कुटुंबाच्या कलहाच्या वक्तव्याला जाहीर छेद देण्याचा प्रयत्न आज सुप्रिया सुळे यांनी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्यांना एकटं राहण्याचा सार्थ अभिमान आहे त्यांना नातीगोती जपण्याचा काय कळणार. या महाराष्ट्रानं 50 वर्ष पवार साहेबांना प्रेम दिलं, याची आम्हाला जाणीव असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वर्ध्यातील सभेला आणि आरोपांना प्रत्युत्तर दिलं. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरती तोफ डागली. फक्त एका ठिकाणी बारामतीचा विकास आहे तर दुसऱ्या ठिकाणी बारामती भकास आहे असं त्या म्हणाल्या. मतदारसंघाचा समतोल विकास न करता सुळे यांनी फक्त ठराविक भागातच विकास केल्याचा आरोप देखील कांचन कुल यांनी केलाय. मुलींना पळवून नेण्याची भाषा करतात, तुम्ही जरा आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय. यावेळी बोलताना त्यांनी जो काम करतो तोच चुकतो, जे काम करत नाही तो कशाला चुकेल असा टोला आज अजित पवारांनी लगावला. अतिशय तोलून मापून बोला, बोलताना विचार करा असा सल्ला देखील आज अजित पवारांनी जाहीर सभेतून कार्यकर्त्यांना दिला. जर माणूस बोलताना गडबडला तर आता सोशल मीडियावरती काही चुकीचा संदेश दिला जातो, त्यामुळे काळजी घेऊन बोला असा सल्लाही अजित पवारांनी दिलाय. चंद्रकांत पाटलांना नेमकं काय झालंय असा प्रश्न पडतोय, कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचं साल सांगण्यातच त्यांनी घोळ घातला. 1922 साली भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होतील असं चंद्रकांत दादा बारामतीत म्हणाले. खरं तर त्यांना 2022 साल म्हणायचं होतं, पण ते 1922 बोलून बसले. माणसाकडून चूक होते हे मान्य, पण देशाचं स्वातंत्र्य हा जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यामुळे किमान स्वातंत्र्य मिळाल्याचं साल तरी मंत्र्यांनी चुकवू नये अशी जनतेची अपेक्षा असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली दुसरी सभा गोंदियात थोड्याच वेळात सुरू होईल. प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांचा जिल्हा असल्यामुळे मोदी या सभेत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांच्यामध्ये थेट लढत आहे. याशिवाय राजेंद्र पटले यांचंही अपक्ष म्हणून आव्हान असणार आहे. तिकडे नांदेडमध्ये शंकरराव चव्हाणांची तिसरी पिढी देखील राजकारणात आली आहे. अशोक चव्हाणांच्या कन्या सुजया त्यांच्या वडिलांच्या प्रचारामध्ये उतरलेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील गावोगावी जाऊन त्या वडिलांसाठी मतं मागतायत, जनतेशी संवाद साधतायत. मीही सक्रिय राजकारणात येणार आहे असंही सुतोवाच त्यांनी केलंय. जो व्यक्ती पत्नीला न्याय देऊ शकत नाही तो तुम्हाला काय न्याय देईल अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. तर आम्ही उमेदवार लढवले म्हणून शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी माघार घेतली असा टोलाही त्यांनी आघाडीला लगावलाय. ते भंडाऱ्यात आयोजित जाहीर सभेत बोलत होते. पुणे लोकसभा मतदारसंघातून आज मोहन जोशींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते सहभागी झाले.
वंचित बहुजन आघाडीकडून युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी आज सांगलीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि वंचित आघाडीचे नेते जयसिंग शेंडगे हे देखील यावेळी उपस्थित होते। गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीची घोषणा मंगळवारीच करण्यात आलेली होती। गोपीचंद पडळकर भाजपची मुलुक मैदानी तोफ आणि स्टार प्रचारक म्हणून त्यांनी काम केले। सांगलीचे भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्याशी त्यांचा वाद झाल्यामुळे 1.5 वर्षांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी भाजपला रामराम ठोकला होता। औरंगाबादमधल्या लोकसभा निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी दाखल केली। शहरातल्या भडकल गेट ते शहागंज या भागातून त्यांनी मोठी रॅलीही काढली। या रॅलीत मुस्लिम आणि दलित कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्माचे झेंडे या रॅलीत दिसत होते। औरंगाबादमध्ये अखेर सुभाष झांबड यांनी काँग्रेसकडून बी फॉर्म दिला। औरंगाबादमधील काँग्रेसच्या उमेदवारी नाट्यावरती त्यामुळे अखेर पडदा पडला। अब्दुल सत्तार आजच आपला उमेदवारी अर्ज त्यांनी अपक्ष भरलेला आहे। औरंगाबाद लोकसभा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मात्र सुभाष झांबड आहे। तेव्हा औरंगाबादमध्ये यावेळेस चौरंगी लढत बघायला मिळणार आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला बंडाळीचं चांगलंच ग्रहण लागलेलं आहे। अशातच भाजप आणि शिवसेनेतील वाद चांगले चव्हाट्यावरती आले। शिवसेना भवनात शिवसैनिकांच्या बैठकीत भाजप उमेदवार कपिल पाटील आले। यावेळी त्यांनी शिवसैनिकांनी एकच गोंधळ घालून बैठकीतून उठून बाहेर जाऊन घोषणाबाजी केली। त्यामुळे युतीमधील वाद चांगला चव्हाट्यावर आलाय। राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचा आणि सभांचा धडाका सुरूच आहे। 8 एप्रिलला मोदींची उस्मानाबादेत जाहीर सभा होणार आहे। या सभेला उस्मानाबादचे शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकरांसह इतरही उमेदवार हजर असणार आहेत। कोकणात राणे राऊतांची लढत। खंबाटा एव्हिएशनच्या भ्रष्टाचारानं डोकं वर काढलेलं आहे। विनायक राऊतांनी खंबाटामधल्या कामगारांची पगारवाढ थांबवून कंपनीचा फायदा केला। याचे पैसे त्यांनी मातोश्रीवरती पोहोचवले असा आरोप नितेश राणेंनी आज केला आणि ते पैसे मातोश्रीवरती पोहोचवले असं म्हणत त्यांनी आरोपांची फैरी झाडली। विनायक राऊतांना अडचणीच्या ठरणाऱ्या या मुद्द्यावरती रत्नागिरी सिंधुदुर्गातले मतदार आता स्वाभिमानीकडे वळण्याचा प्रयत्न नितेश राणेंकडून केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान व्हायचं होतं, मात्र नातवानं उभं राहू न दिल्यानं त्यांची अवस्था दयनीय झाली आहे असं म्हणत गिरीश महाजन यांनी पवारांवरती निशाणा साधलाय। जळगावमधील नगरसेवकांच्या मेळाव्यात ते बोलत होते। सोलापुरात आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी राज्य सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केल्याचं म्हटलंय। राज्य सरकारनं राष्ट्रपतींकडून परवानगी घेऊन धनगर आरक्षणाचा अध्यादेश काढण्याची मागणी त्यांनी केली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पालघर जिल्ह्यातील दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे, शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगा हे देखील उपस्थित होते। उद्धव ठाकरे हे या जिल्ह्यातील दुर्गम गावांमध्ये चौक सभा घेऊन प्रचार करतात। या चौक सभांना शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी बघायला मिळाली। अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून 1,80,00,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। या कारवाईचा व्हिडिओ काँग्रेसनं जारी केलाय आणि भाजपवरती गंभीर आरोप केलेत। हे पैसे मोदींच्या रॅलीमध्ये गर्दी जमवण्यासाठी वापरणार होते का असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलाय। तसंच हा पैसा मतं विकत घेण्यासाठी वापरणार होते का, हा काळा पैसा आहे का, असे प्रश्नही काँग्रेसनं उपस्थित केले। उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर उर्मिला मातोंडकरचा झंझावाती प्रचार सुरू आहे। या प्रचारादरम्यान तिनं बोरिवलीतल्या साईबाबा नगर इथल्या झोपडपट्टीला भेट दिली। यावेळी तिनं झोपडपट्टीतल्या मुलांसोबत गाणंही गायलं। उर्मिलाने या मुलांसोबत गाणं म्हणत काही काळ ठेकाही धरला। कधी रिक्षा चालवत तर कधी वडापाव खात उर्मिलाचा प्रचार सुरू असल्याचं दिसून येतंय। नाशिकमधील पेठ रोडवरील हॉटेल राऊ चौफुलीवर द्राक्षानं भरलेल्या पिकअपची
पोलिसांच्या दुचाकीला धडक बसली। या अपघातामध्ये म्हसरूळ पोलीस ठाण्याचे 2 बीट मार्शल गंभीर जखमी झाले। या अपघातात फरार झालेल्या ड्रायव्हरला पोलिसांनी नंतर ताब्यात घेतलं। नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराला चांगलीच रंगत वाढतीये। यंदा प्रचाराचा अजब फंडा मतदार राजाला पाहायला मिळाला। समीर भुजबळांचा बाईकवरून प्रचार करताना ते दिसले, तर मनसे पदाधिकाऱ्यांनी डबल सीट बसून निवडणुकीचा प्रचार केला। हिंगोलीत कूलरमध्ये पाणी टाकताना शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरातल्या शिवाजी चौकात हा प्रकार घडला। ज्ञानेश्वर कोळपे असं या व्यक्तीचं नाव असून कूलरमध्ये पाणी टाकताना त्यांना विजेचा जोरदार झटका बसला। नाशिकच्या आनंदवल्ली परिसरातील नदीकाठी असलेल्या शिवनगर परिसरात गेल्या 3 दिवसांपासून नागरिकांच्या घरांवरती दगडफेक केली जातीये। मात्र हे दगड कोण मारतंय हे अजून कळू शकलेलं नाहीये। या अज्ञात दगडफेक करणाऱ्याची दहशत मात्र सध्या परिसरात पसरली आहे। भुसावळजवळील औष्णिक विद्युत केंद्राची राख वेल्हाळा तलावात सोडली जाते आणि त्यामुळे पाणी दूषित होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। अनेकदा तक्रार करून देखील कारवाई होत नसल्यानं आता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराच गावकऱ्यांनी दिलाय। जुन्नरमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या कारवाई अंतर्गत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। राजाराम अभंग नामक व्यक्तीच्या घरातून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून यामध्ये इलेक्ट्रिक गन, पाईप बॉम्ब बनवण्याचं साहित्य, तलवार, कोयता, भाले, डिटोनेटर्स, गन पावडर त्याचप्रमाणे स्फोटकांचा मोठा साठा सापडलाय। पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील औरी बुद्रुकमध्ये उसाच्या शेतात बिबट्याची 5 पिल्लं जळून मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सध्या खेड, आंबेगाव आणि जुन्नर परिसरात ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आहे। यातीलच एका शेतात पाचोळ्याला आग लावण्यात आली। यावेळी त्यात या पिल्लांचा मृत्यू झालाय। बिबटे या परिसरात उसाच्या शेतात दडून बसलेले होते, पण पिल्लं लहान असल्यामुळे त्यांना वेळीच तिथून पळता आलं नाही, त्यामुळे त्यांचा यात जळून मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे गावात मात्र हळहळ व्यक्त होतीये। महाबळेश्वर पणजी एसटी मधून हत्यारं जप्त करण्यात आली आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा एसटी स्थानकावरती पोलिसांनी ही कारवाई केली। उस्मानाबादच्या एका तरुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। नाशिककरांना सध्या कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। राज्यभरात सर्वत्र तापमानाचा पारा वाढतोय, त्याचबरोबर नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती पाणी टंचाईचाही सामना करावा लागतोय। अपेक्षित जलसाठा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। गेल्या वर्षीच्या तुलनेत 21% पाणीसाठा इथं कमी झाल्याचं समोर आलंय। जुन्नरमधील पिंपळवंडी भागातील राजाराम अभंग यांच्या राहत्या घरात पोलिसांनी रात्री कारवाई करत बॉम्ब सदृश्य साहित्य जप्त केलंय। बोरघाटात अमृतांजन ब्रिजजवळ सकाळी पुण्याहून मुंबईकडे जाणारा भरधाव कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाला। बोरघाटात हा कंटेनर पलटल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती। वाशिममध्ये उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली असून पारा 41 अंश सेल्सिअसवरती पोहोचलाय। त्यामुळे नागरिकांचा कल हा शीतपेयांकडे आणि टरबूज, द्राक्ष, नारळ पाणी याच्याकडे वाढलेला आहे। त्यामुळे साहजिकच बाजारपेठेत आता या पदार्थांच्या आणि या सगळ्या फळांच्या विक्रीला जोर आलाय। हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून गावोगावी उमेदवाराचे कार्यकर्ते सकाळ ते संध्याकाळपर्यंत मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत। मात्र या भागात मोठ्या प्रमाणावरती पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। या नागरिकांच्या समस्येसाठी कोणताही तोडगा राजकीय पक्ष काढताना दिसत नाहीये। आणि यानंतर राज्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। पंढरपुरातल्या स्टेट बँकेच्या शाखेमध्ये मंगळवारी झालेल्या चोरीचं सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींचे फोटो आता पोलिसांच्या हाती लागले। या चोरीचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून या फोटोतील चोरटे आढळून आल्यास पंढरपूर पोलीस किंवा आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात कळवण्याचं आवाहन देखील पंढरपूर शहर पोलिसांनी केलंय।
भुसावळ ते भादली रेल्वे स्थानकादरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईन जोडण्याचं काम सुरू करण्यात आलं असून याकरता विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला. म्हणून मुंबई देवळालीसह नागपूर पॅसेंजर 23 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे मात्र प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे. भुसावळ शहरातील उन्हाची तीव्रता वाढली असून शहराचं कमाल तापमान 43 अंशांवरती पोहोचलंय. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी शहरातील राज्यातील वर्दळ रस्त्यावरची वर्दळ आहे ती घटलेली आहे. तर उन्हापासून वाचण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेताना पाहायला मिळत आहे. मनमाडपासून जवळ असलेल्या अंकाई गावात माकडांची एक टोळी पाण्याच्या शोधात आली आहे. ही 25 ते 30 माकडांची टोळी आहे. लोकांनी त्यांना बघण्यासाठी गर्दी केल्यामुळे माकडं बिथरली आणि घरांवरती उड्या मारू लागल्याचं चित्र बघायला मिळालं. पण यामुळे एक गोष्ट प्रकर्षानं समोर आली ती म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष्य प्राण्यांना सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावतंय. वाशिम इथं वसंत जनसेवा महोत्सवामध्ये दिव्यांगांच्या आरोग्य तपासणीसह सायकली आणि अंधांना काठ्यांचं वाटप करण्यात आलं. गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम इथं राबवला जातोय. यावेळी अनेक गरजू वृद्धांची नेत्र तपासणीही करण्यात आली आणि त्यातल्या ज्यांना गरज होती त्यांना शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आलं.